हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरी हरी जय 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम हरी कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते धाण उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते धाण उभे विटेवरी ते धान उभे विटेवरी करकटेवरी ठेवुनिया करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर येची धाड आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान मकर कुंडले तळपती स्त्रवणी मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती मकर स्त्रवणी कुंडले तळपती कंटिक श्रोमणी विराजितो कौस्तुभाने विराजितो कौस्तुभाने विराजितो तुळसी हार गळा कास्य पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कास्य पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धाड आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुका म्हणे माझे हेची सर्व म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व म्हणे माझे सर्व पाहिणा त्रिमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने पाहिलाच मुख आवडे तुळसी हार गळा कास पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धाड आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धाड निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय डोबार कुमार जय जय डोबार कुमार जय जय डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार सावकाश हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण
राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम हा हा जय जय राम जय जय राम हरी हरी जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता पाहता लोचनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी जोडी बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा म्हणून म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर हे सर्व सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर देवीवर हे सर्व सुखाचे
परखोमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय कृष्ण जय हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम वाह हरी हरी शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्र शिव भोळा चक्र शिव भोळा चक्र त्याचे पाय माझे चित्ती 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 वा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती आ शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयाना बाधे क्रोध काम तयाना बाधे क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध तयान तयान बाधी क्रोध धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयाना बाधे क्रोध काम तयाना बाधे क्रोध काम दयाल बाधी क्रोध काम जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवाडी कळी काळाचा भेव निवाडी कळी काळाचा भेव निवारी कैकाळाचा भेव निवारी कैकाळाचा भेव निवारी कैकाळाचा भेव निवारी वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव वाचे वदता शिव नाम तयाना बाधे क्रोध काम तयाना बाधे क्रोध काम दयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम विठोबार खोमा विठोबार खोमा जय जय विठोबार खोमा विठोबार कुमारी विठोबार खोमा विठोबार कुमार विठोबार खोमा विठोबार कुमार विठोबार खोमा विठोबार कुमार विठोबार खोमा विठोबार कुमार विठोबार खोमा विठोबार कुमार
विठोबा रखुमाई गोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम ताचे पाये माझे चित्ती ताचे पाये माझे चित्ती ताचे पाये माझे चित्ते माझे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम ताचे पाये माझे चित्ती ताचे पाये माझे चित्ती ताचे पाये माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम दयान मादे क्रोध काम दयान मादे क्रोध काम दयान मादे क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयान बाधे क्रोध काम दयान बाधे क्रोध काम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवना विठ्ठल 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 विठ्ठल
की जय सच्चिदानंद श्रीमान बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त विठाल विठाल की जय विठाल 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयाण बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयाण बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठ्ठल ओम नमोजी अद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसवेद्या आत्मरूपा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू प्रथमण मण दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो राणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोणी आता नमो ज्ञानेश्वरा ओम 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 नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाला करुणा करा दयाला पावन झालो चराचर ओ नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो ओ पवन झालो चराचरे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपणा सर्व संत सज्जनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग महान संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा भगवान शिवांचं गुणाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. या अभंगातून महाराजांनी पहिल्या चरणामध्ये भगवान शंकरांच्या स्वभावाचं त्यांच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे आणि त्यांची उपासना मी करतो त्यांचे पाय माझ्या चित्तात मी धारण केलेत त्यांच्या पायाचं चिंतन मी करतो असं ते सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये भगवान शिवाच्या नामाचा महिमा सांगितलाय. भगवान शिवाच्या नामाचा जप जर आपण अखंड केला तर आपल्यातील दोष जे काही विकार आहेत ते नष्ट होतात. तिसऱ्या चरणामध्ये भगवान शिवांच्या प्रत्यक्ष दर्शनाने आत्मदर्शनाने धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ साध्य होतात. असं भगवान शिवांचं महात्म्य सांगणारा हा अभंग 4 चरणाचा थोडक्यात भावार्थ आपण पाहिला. आज बघा निमित्त आहे कीर्तन रूपी सेवेसाठी. निमित्त काय आहे? आज शिवरात्रीचा दरवर्षीप्रमाणे इथे चालू असलेला हा उत्सव आहे. महाशिवरात्रीचा हा पर्वकाळ आहे आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्व संत सज्जनांचं मला इथे दर्शन झालं. सर्वात प्रथम आपण संतांना वंदन करूया. मस्तक आहे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या यावर करे संताचा यावर करे संताचा यावर करे संताचा मस्तक हे पायावरे वार करी संतांच्या यावर करे संताचा वार करे संता मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या. आज आपल्याकडे आलेली ही सेवा तसं पाहिलं तर आज माऊलींचं होतं ही सेवा करण्याचं हे पण माहिती ना खो दिला की असं झालंय काहीसं. पण निमित्त सर्वांचं आपलं बघा त्या निमित्ताने आपल्याकडनं भगवान शिवाची आराधना होते सर्वांची एकत्रितपणे होते आणि तो आनंदोत्सव काहीतरी वेगळाच आहे. त्याचं वर्णन आपण यथार्थ करू शकत नाही त्या आनंदाचं. बघा आज भगवान शिवजींची महाशिवरात्र नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितले 5 पर्वकाळ. वामन जयंती, नृसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि शिवरात्र हे 5
पर्वकाळ सांगितले. ह्या पर्वकाळ आपल्याला साधून घ्यायचा आहे. पर्वकाळ आपल्या साधायचा कसा, इथे बघा मी तुम्हाला आज कीर्तनरूपी सेवा सांगण्यासाठी उभी राहिलेली आहे. बोलून कोण घेणार आहे आपल्याकडनं? तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरोप तू, ते आपुला अलंकारितू भलतया परी. साधू संतांनी त्यांच्या कृपेने आपल्याला जे काही थोडंफार अनुभवाला आलं, थोडंफार म्हणता नाही येणार, त्यांनी पुरच्या पुरच दिलेलं आहे, निर दिलेलं आहे, शाश्वत दिलेलं आहे. आणि त्याचा जो अनुभव आपल्याला आला तो आपण अल्पशा आपल्या मतीप्रमाणे सांगण्याचा इथे अल्पसा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्हा सर्व आपण सारे खेळी मेळी गदारोळी आनंदे, आपण त्या कीर्तन रूपी सेवेचा आपण सगळेच तो आनंद आपण लुटणार आहेत. बघा नाथ महाराज त्यांच्याविषयी थोडंसं जर बोलायचं झालं तर तसं तर आपण संतांचं वर्णन करू शकत नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते, शब्दांनी आपण त्यांचं वर्णन करू शकत नाही. संत साहित्यामध्ये धार्मिक ग्रंथ जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये विपुल प्रमाणात लेखन आहे ते नाथबाबांचं आहे. त्यांनी श्रीमद भागवतातील एकादश स्कंदावर प्राकृतमध्ये टीका केली. आपला सर्वांना समजेल अशी सोप्या भाषेमध्ये भागवत ग्रंथ त्यांनी एकनाथी भागवत हा ग्रंथ त्यांनी लिहिला. तसंच भावार्थ रामायण आणि आनंद लहरी, स्वात्मसुख यासारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. शिवाय अभंग लिहिले, भारुड लिहिली. हे सर्व धार्मिक ग्रंथ, त्याच्यामध्ये सर्व अध्यात्म त्यांनी आपल्यासाठी सोपं करून सांगितलेलं आहे. त्याच्या मागचा हेतू काय? जर आपल्या सर्वांचा उद्धार व्हावा, उद्धाराचा हेतू संतांनी डोळ्यापुढे ठेवला. जीव हा या संसारात आल्यापासून स्वतःच्या स्वरूपाला विसरून गेला आणि दुःखी कष्टी असं ते जीवन जगत राहतो. त्याला शाश्वत सुखाचा मार्ग कळावा, साधू संतांनी काय अनुभवलं ते त्याला कळावं, म्हणून त्यांनी ते ग्रंथ रूपाने आपल्या पुढे अगदी सोप्या भाषेमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. आणि आत्मोद्धाराचा जर खरा मार्ग जर म्हटलं तर भक्ती मार्ग हा सर्वात सोपा मार्ग आहे. नाम साधन घ्यायचं, सद्गुरूंकडून आपण नाम घ्यायचं, साधना करायची आणि त्या नामाने त्वरित आपल्याला भगवंत स्वरूपाचा अनुभव येतो. असं ते पॉवरफुल साधन आहे. बघा तसं पाहिलं तर देव, संत आणि नाम हे तीनही एकच आहे, पण उपाधी भेदाने आपल्याला ते वेगळं वाटतं. लौकिक जगताला देवाचं स्वरूप कळत नाही. का कळत नाही? देव कसा आहे? देव अनंत आहे, अपार आहे. त्याचं आपण वाचीने वर्णन करू शकत नाही. मन बुद्धीच्या पलीकडचं, मायेच्या पलीकडचं त्याचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचं वर्णन आपण यथार्थ करू शकत नाही. आणि त्या मायेच्या पलीकडच्या स्वरूपाला जाणण्यासाठी आपण स्वबळावर ते जाणू शकत नाही. त्यासाठी आपल्याला देवमान्य संतांची भेट झाली पाहिजे. देवमान्य संत सुद्धा लौकिक जगताला कळत नाही. बघा देवमान्य का म्हटले? कारण देवालाच संत कळू शकतात आणि संतांना संत कळू शकतात, म्हणून देवमान्य. स्वयंघोषित संत आपल्याला आत्मज्ञानाचा, उद्धाराचा मार्ग सांगू शकत नाही. कारण आडात नसेल तर पोऱ्यात कुठून येणार? कारण तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, अनुभव आले अंगा. अनुभव आले अंगा, अनुभव 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 आले अनुभव आले अंगा, जगा ते आ जगा देतसे, ते आ जगा ते आ जगा
प्रकारची भक्ती संत महात्मे करत असतात. 15.5 मिसळावे ते 15.5 होवावे, तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. जेव्हा आपल्याला अनुग्रह प्राप्त होणार, तो भगवंत स्वरूपाचा बोध गुरु कृपेने आपल्याला प्राप्त होणार, तेव्हा आपली खरी भक्ती सुरू होणार. निवृत्ती महाराजांचं एक प्रमाण मला आता आठवतंय. निवृत्ती म्हणे मज गुरुबोध दिठी, भक्ती नाम पेटी उघडली. जेव्हा आपल्याला तो बोध प्राप्त होणार, तिथून पुढे खरी आपली भक्ती सुरू होणार. भगवंत म्हणतात म्हणजे मी जर जाणलं नाही तर मग माझी भक्ती कशी काय होऊ शकते. जेव्हा आपण भगवंताच्या स्वरूपाला जाणणार तेव्हाच त्याची खरी भक्ती होते, असं संत महात्म्यांची अनुभवाची प्रमाण आपल्याला ते सांगतात. आणि तो अनुभव आपल्याला जर यावा असं वाटत असेल तर आपल्याला गुरूंकडून तो बोध आपल्याला प्राप्त करून घ्यावाच लागेल, तेव्हाच आपली खरी. तसं पाहिलं तर या अभंगातून भक्तीचं स्वरूपच सांगितलेलं आहे, साधन सांगितलेलं आहे. आणि साधन आपण साधना जर केली तर त्याचं साध्य पण याच्यामधून सांगितलेलं आहे. बघा, मग आता ते साधन जर प्राप्त करायचं असेल तर आज मी थोडक्यात तुम्हाला हे सांगते की भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा संवाद एकदा चालू होता. तर माता पार्वती भगवान शंकरांना विचारतात, तुम्ही तर देवांचे देव आहात, महादेव, तुमच्याकडे सगळे देव मानव सगळे काही म्हणजे प्रश्न घेऊन येतात, तुम्हाला विचारतात, तुमची स्तुती करतात, मग तुम्ही कोणाच्या ध्यानामध्ये मग्न असता. तर भगवान शंकर म्हणतात, मी आत्मस्वरूपामध्ये मग्न असतो, सतत त्या ध्यानामध्ये मी तल्लीन असतो. आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप, त्याच्यामध्ये मी नित्य, ते कसं आहे, नित्य आहे, नूतन आहे, आणि त्या स्वरूपामध्ये मी सतत मग्न असतो. मग पार्वती माता त्यांना म्हणाली, त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागेल. हे संसारामध्ये जीव सतत कष्ट करत असतात, दुःखी कष्टी होत असतात, संसार तापाने तापलेले असतात, मायामोहाने अगदी ग्रस्त झालेले असतात, सुखाचा क्षणिक सुखाच्या मागे लागून ते शाश्वत सुखाला मुकतात आणि आपलं आयुष्य असंच खर्च करतात. तर त्याच्यासाठी काही उपाय असेल तर तो सांगा. तर भगवान शिवजी म्हणाले, या जीवांना जर शाश्वत सुख जर प्राप्त करायचं असेल, आपल्या मनुष्य देहाचं यथार्थ सार्थक जर करायचं असेल तर त्यांनी गुरूंना शरण गेलं पाहिजे, श्री गुरूंना. त्यांच्याकडून तो बोध प्राप्त केला पाहिजे, तेव्हाच त्यांना ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार. आणि ते ब्रह्मस्वरूप कळल्यानंतर जीवाच्या मागचं सगळं दुःख नाहीसं होणार, तो स्वस्वरूपाला प्राप्त होणार. मने गुरु भजनी, तुका मने गुरु भजनी. देव भेटे जनिवानी, देव भेटे जनिवानी, देव भेटे जनिवानी, देव भेटे जनिवानी. जनिवानी म्हणून गुरु बजावे, म्हणून गुरु बजावे, म्हणून गुरु बजावे, म्हणून
महाराज म्हणतात, 7 समुंदर की मसी करू, लेखणी सब वनराय, सब धरती कागज करू, गुरु गुण लिखाण जाय. गुरु आहे ना आपल्याला शाश्वत तत्वाचा अनुभव आणून देतात. त्या शाश्वत तत्व म्हणजे बघा त्याचं किती स्वरूप मोठं आहे. आकाशालाही त्याचं पांघरून आहे त्या स्वरूपाचं. आणि आकाशाला जर लपंडाव खेळायचा असेल तर ते स्वरूपाच्या मागे लपतं. म्हणजे आकाशापेक्षाही ते स्वरूप एवढं मोठं आहे. ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर, जेथोणी अवतार रामकृष्ण. म्हणजे त्या स्वरूपातून हे सगळे देवी देवता सगळे अवताराला येत असतात. असं ते भगवंताचं स्वरूप एवढं व्यापक आहे. आणि मग जर आपण तशी भक्ती केली जशी संतांना अभिप्रेत आहे तशी भक्ती केली तर आपल्याला जनावनामध्ये आता महाराजांनी प्रमाण घेतलं प्रत्यक्ष भगवंताच्या स्वरूपाची अनुभूती. म्हणजे सगळीकडे तो भगवंतच नटलेला आहे. एक भगवंत सोडून दुसरं काही नाहीये. पण ती अनुभूती मात्र घ्यावी लागेल. मग नुसतं आपलं सोंग करून नाही जमणार. ते खरी भक्ती आपल्याकडनं झाली पाहिजे. मग गुरु कसे करायचे? गुरु आत्मज्ञानाचा बोध करून देणारे, आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देणारे गुरु आपल्याला भेटले पाहिजे. मग आता लोक म्हणजे देखोवाखीचा परमार्थ जास्त चालू आहे. म्हणजे काहींना असं वाटतं गुरु केला, माळ घातली, आळंदी पंढरपूरच्या नुसत्या वारा केला म्हणजे झाला परमार्थ. पण खरा परमार्थ याहून खूप वेगळा आहे. आपण जीव स्वरूप नसून आपण ब्रह्मस्वरूपच आहे. पण आपल्याला आपल्या स्वरूपाचं काय झालेलं आहे? विसर पडलेला आहे. आणि मग विसरलं तर काय होतं? विसरली तया थोर झाली हानी आणि पचतीला खाणी 84च्या. म्हणजे इथे जर आपण भगवंत स्वरूपाचं अखंड भजन करायला विसरलो तर परत आपण पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या याच्यामध्ये फेऱ्यात सापडणार, अधोगतीला जाणार. आणि जववरी देह आहे तववरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. आत्मज्ञानाने त्या भगवंत स्वरूपाची ओळख होते. आता बघा नाथ महाराजांनी या अभंगातून भगवान शंकराचं वर्णन, गुणाचं वर्णन केलं आहे. पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात भगवान शंकर कसे आहेत? भोळे आहेत. भोळे. आपण भोळे कोणाला म्हणतो? साधी वेश असेल तर एकदम साधा वेश असेल तर आपण म्हणतो साधे भोळे असं म्हणतो ना, वेशावरून म्हणतो. पण ते इतके साधे भोळे आहेत ना, त्यांच्या मनामध्ये कोणतेच कपट भाव नाही. असं एवढे साधे भोळे त्यांचा स्वभाव. आणि स्वरूपाने मात्र ते चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे असे आपण म्हणतो ना, पूर्वी असायचे राजे, भूपती, नृपती, सार्वभौम राजे, असं त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ स्वानंद साम्राज्याचे ते चक्रवर्ती. आणि मग चक्रवर्ती असे आहेत ते उदार आहेत. उदार बरं का, आपल्या त्या स्वरूपाचं दान द्यायला, शाश्वत सुख द्यायला. ते जर प्रसन्न झाले आपली भक्ती पाहून तर आपल्याला ते शाश्वत सुखाचा अनुभव आणून देतात. देव उदार उदार देताना म्हणे साण थोर. हा लहान आहे की हा मोठा आहे, हा गरीब आहे की श्रीमंत आहे असं काही नाही. भक्तिभाव अंतकरणात असेल तर आपली प्रसन्नता ते भक्ताला देतात. आणि अशा भगवान शिवांचं मी माझ्या चित्तामध्ये ध्यान करतो असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात. भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोळा शिव भोला चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे
वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवभोळा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. बघा तसा परमार्थ आहे ना खरं तर अंतरंगाचाच आहे. अंतरंग साधने करावी परमार्था त्या गावी सर्वता बैरंग. बैरंग साधने होय स्वर्ग प्राप्ती आणि अंतरंग साधनाने चित्त शुद्धी होते. आपलं अंतकरणात चित्त आहे ना, चित्त सारखं काय संसार प्रपंचाचं याचं सारखं चिंता करत राहतं. त्या चित्तामध्ये जर आपण भगवंताच्या चरणाचं चिंतन केलं तर चित्तच काय होतं, चित होतं. चित आपले मदने बाबा म्हणत असतात चित्ताचं काय झालं पाहिजे, चित झालं पाहिजे. खरं तर ते चित स्वरूपच होतं पण त्याच्यावर याचा अध्याभास झाला संसार प्रपंच जगताचा. हे जगत आहे, हा मी आहे असं म्हणजे वेगळेपणाने हे झालं. त्याच्यामुळे त्याच्यावर भास झाला आणि मोह आसक्ती याच्यामध्ये ते चित्त सारखं म्हणजे भ्रमित झालं. चित्ताचा स्वभावच काय चंचल आहे ते. आणि त्याला जर आपल्याला स्थिर करायचं असेल, चित्ताला स्थिर करायचं असेल तर आपल्याला गुरूंकडून तो बोध आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. बघा नाथबाबा स्वतःचा अनुभव ह्याच्यामध्ये सांगतात स्वानंद सुखमध्ये. मी काही कुठे जास्त असं जप तप वगैरे काही केलं नाही, काही योग अनुष्ठान असं पण काही कोणती साधनं केली नाही ना, अशी व्रत म्हणजे जास्त तीर्थांना पण कुठे काही फिरलो नाही. मी सर्वात सोपं साधन जे केलं ना ते मला सद्गुरूंकडून भेटलेला बोध, त्यांच्या चरणाचं मी सतत ध्यान केलं. त्याच्यामुळे त्याचा परिणाम काय झाला तर माझी जी जगातली आसक्ती होती ती हळूहळू सुटत गेली. माझ्या अंतकरणात जे काही विकार होते ते पण असं हळूहळू चिंतनाने कमी होत गेले. आणि मला असं आहे ना एकदम असं मोकळं म्हणजे त्याचा अनुभव आला. जीवन असं एकदम प्रफुल्लित असं मोकळं जीवन, कोणतंच बंधन नाही कसं असं त्याचा अनुभव मला त्या चरणांच्या ध्यानाने आला. आणि हे सर्वात सोपं आहे, हे भक्तीचं साधन आहे बरं का. अध्याय 9 त्याच्यामध्ये माऊलींनी आपल्याला राजविद्या राजगुह्य योग सांगितलेला आहे. तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात तुम्ही माझ्या बोलण्याकडे एकदा लक्ष द्या आणि तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. कसे पात्र व्हाल सर्व सुखाला तर तुम्हाला भक्ती करायची आहे ना तर स्वतःच्या मनाने करू नका, तर ती सद्गुरूंना अनन्य भावाने शरण जा, त्यांच्याकडून तो बोध प्राप्त करा आणि त्याचं तुम्ही ध्यान धारणा करा. बघा ना आता आपण म्हणतो राहो आता हेची ध्यान सुंदर ते ध्यान, आपल्याला आहे का हो त्याचा अनुभव? आपण जर ते नाम तो बोध आपण सद्गुरूंकडून प्राप्त केला आणि त्या ध्यानाला बस अशी बैठक आपली जर झाली तर आपण ते म्हणू शकतो राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट. असं तिथे आपलं एकाग्र झालं पाहिजे. जेव्हा आपलं चित्त स्थिर होणार ना तेव्हाच आपल्याला त्या आनंदाची अनुभूती येणार, खरं सुख काय ते कळणार आहे. भ्रमित चित्ताने आपल्याला ते कळू शकत नाही. असं हे संतांचं चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला लावी मनाच्या मनाला
चित्ताला लावी मनाच्या मनाला. उन्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देत. बघा आता काही म्हणतील आज शिवरात्र आहे, आपण भगवान शंकरांना काय म्हणतो, हर 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 महादेव हर, आणि हरी विष्णूचे भक्त. पण ते दोन्ही काय आहेत, एकच आहे. एक एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. तुका म्हणे वाम भाग, उजवे वाम. हा तुका म्हणे एकच अंग. हा, दोघे पण काय आहेत, तत्वरूपाने एकच आहेत. खरे जे वारकरी आहेत, जे वैष्णव आहेत, ते सर्वांमध्ये ते एकच तत्व बघतात. भगवान शिवही तेच आहेत, भगवान विष्णूही तेच आहेत, गणपतीही तेच आहेत, दत्तही तेच आहेत. तत्वरूपाने सगळे एकच आहेत, असे ती अनुभूती असते बघा. मग आपल्याला ते चित्त स्थिर करण्याचं साधन आपल्याला सद्गुरूंकडून प्राप्त होतं. गुरुगीतेमध्ये भगवान शंकर गुरूंचा महिमा सांगतात. ते म्हणतात, गुरुच शिव स्वरूप आहेत आणि शिवच गुरु आहेत. असा भाव आपला झाला तर त्वरित आपल्याला त्या नामाचा आपल्याला त्वरित अनुभव येतो. आणि तिथे आपली काय होते, श्रद्धा, भाव, भक्ती तिथे आपली वाढते. म्हणजे चित्त आहे ना द्रवीभूत होतं जेव्हा आपल्याला ते नाम भेटतं. बघा आता क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे, तर ते गुह्य नामाचा उपदेश भगवान शंकरांनी पार्वती मातेला दिला. तेव्हा त्यांना समाधी लागली आणि त्याचं वर्णन म्हणजे कसं होतं, ते नाम चिंतन केलं ना का त्याच्या आपल्या शरीरावर छटा उमटतात, नेत्रांना अश्रूच्या धारा लागतात, अंगावर रोमांच उभे राहतात. नेत्री अश्रूंची या धारा कुठे, रोमांच शरीरा. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप. असा त्या नामाचा म्हणजे आपल्या ह्याच्यावर अनुभव होतो. जसं जसं आपलं चिंतन वाढत जातं ना, त्याचा तो हे आपल्या शरीरावर त्याची चिन्ह उमटतात. चित्त चकाटले आटू घेत, वाचा पांगुळली जेथीच्या तेथ, अपाद कुंचकित रोमांच आले. अर्धोन्मिलित डोळे हर्ष वर्षताती आनंद जळे, आतीले सुकारमेची निबळे बाहेरी कापे. असं म्हणजे ते. आणि भागवतात पण अजून एक वर्णन आहे, जो मोले मदिरा खाय तो मदिरानंदे नाचे गाये, जेने ब्रह्मरस सेविला आहे तो केवी राहे आविरिला. म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाचा आनंद येतो, ते भक्तीचं जे प्रेम असतं त्याला म्हटलेलं आहे ब्रह्मरस. मग बघा बरं आपल्याला यातून काय शिकायचं का, संत महात्म्यांनी ते अनुभव आपल्यासाठी करून ठेवले. आपली भक्ती चालली आहे का अशी, एवढं आपल्या भगवंत आपलं सगळं प्रेम आहे ना, मी तुम्हाला सांगते संसारावर आहे, त्याच्यामध्येच आपलं रमून गेलोय. आणि देवाबद्दल प्रेम तसं पाहिलं तर नाहीच आहे. म्हणून आपल्याकडं म्हणजे आपली श्रद्धा कशी आहे माहिती का, डळमळीत आहे. जर हे साधन जर भेटलं ना तर पूर्ण स्वरूपाचा अनुभव तात्काळ येतो. वाचेने आपल्या अखंड ते मुखाने नाम घेतलं तर त्याचा परिणाम आपल्यावर काय होतो, आपल्या जीवनावर होतो, असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाटे वदता देव नाम, वाटे वदता देव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव
काम वाचे वदता देव नाम वाचे वदता देव नाथबाबा या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. आता वाचा बघा, परा पश्यंती मध्यमा वैखरी. आणि हे जे नाम आहे ना ते परेच्या पलीकडचं आहे. परावाणीने म्हणजे आपले बघा श्वासोश्वास जे चालतात ना एकदम सहज चालतात, तसं ते नामाचं चिंतन आपलं सहज चाललं पाहिजे, अखंड चाललं पाहिजे. आणि जर अखंड चिंतन आपलं चालू राहिलं तर त्याचा परिणाम काय होतो? काम आणि क्रोध प्रसंग येतात जीवनामध्ये, प्रसंग येतात काम आणि क्रोधाचे, पण ते विकार आपल्याला बाधत नाही. संत एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग बऱ्याच वेळा, त्यांच्या गावात ते काय म्हणतात कुच्चरवेटा तिथे काय करतात, सगळे गावातले टोळके जमतात आणि एकमेकांची काय करतात, निंदा करत राहतात दिवसभर. त्यांना तेच काम, त्या कुच्चरवाट्यावर बसलेले असे ते होते चावडी. आणि तिथे एक गृहस्थ आला. तर त्या बिचारा गरीब होता, त्याच्याकडे त्याच्या मुलाची मुंज करायची होती, पैसे नव्हते. तर त्याने सांगितलं त्या हकीकत त्यांना. तर ह्यांना काय करायचं होतं, नाथ महाराजांना त्रासच द्यायचा होता. शांती ब्रह्म म्हणून हे झालं होतं ना त्यांचं सगळीकडे. तर म्हणले यांना क्रोधच आणून दाखवायचा. ते चांडाळ चौकडीने ते कुचरचं वट्यावर बसलेले ते सगळे होते, त्यांनी ठरवलं. मग त्याला म्हटले, तुला मुंज करण्यासाठी पैसे पाहिजेत ना, तर ते तुला आम्ही देतो, तू आमचं एक काम करायचं, नाथबाबांच्या घरी जायचं आणि त्यांना क्रोध आणून दाखवायचा. तेवढं तू केलंस की तुला पैसे भेटणार म्हणून. तो बिचारा अडलेला होता, त्याने पण ठरवलं आता आपण प्रयत्न करून तर बघू त्यांना क्रोध आणायचा. तो काय केला, नाथबाबा घरात होते, देवपूजा करत होते. तो ते पायातल्या वाहना घालून अगदी त्यांच्या जवळ गेला, पूजा करत होते तिथे. तरी त्यांनी पाहिलं काय नाही, आलाय, बसला तिथे बाजूला जाऊन, म्हणतो माझ्या पायातल्या वाहना काढा असं. तरी काही नाही, त्याचा तो प्रयत्न असफल झाला. नाथबाबांना काही क्रोध आलाच नाही. मग त्याने त्याचं हे स्वयंपाकघराकडे वळवलं. तिथे गिरजाई स्वयंपाक करत होत्या. त्यांना म्हणतो, मला आता जेवूनच जायचंय. स्वयंपाक चालूच होता, ते म्हटले काही नाही, हरकत नाही, जेवून जायचं बस. मग जेवण तयार झालं आणि नाथबाबांच्या बाजूच्याच पाटावर तो जाऊन बसला. आणि गिरजाई वाढत होत्या खाली जेवण. ह्याने काय करावं, जाऊन त्यांच्या पाटकुळी बसला. तरी नाथबाबा शांत. याचा तो प्रयत्न सुद्धा काय झाला, फेल गेला. तरी त्यांना क्रोध आला नाही. प्रसंग कसा होता, आपण जर तिथे असतो तर प्रसंग क्रोधाचाच होता. पण संत महात्मे आहेत ना, त्यांना त्या विकारांची बाधा होत नाही. दुसरं सांगितलं काम. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये कल्याणचे सुभेदार त्यांची देखणी सून होती. हे मराठे सरदारांनी काय केलं माहितीये का, तर नजराणा भेट दिला ना वस्तू, त्याच्यामध्ये त्यांच्या ते कल्याणच्या सुभेदारांची सून, देखणी सून भेट म्हणून महाराजांपुढे हजर केलं तिला. खूप लावण्य होती ती. महाराजांनी तिच्याकडे पाहिलं. आणि हा मराठे सरदारांना कळायला पाहिजे होतं आपल्या महाराजांची उंची काय आहे ती. त्यांनी असं केलंच नसतं. महाराजांनी म्हटले, त्यांना म्हटले, त्यांची बोळवण केली, साडी चोळी देऊन त्या सुभेदारांच्या सुनेची बोळवण केली. तुम्ही आम्हाला माते समान आहेत असं म्हणून त्यांची साडी चोळी देऊन बोळवण केली. म्हणजे असे हे संत महात्मे उच्च कोटीची त्यांची हे असते ती, आपल्याला सामान्यांना ते कळू शकत नाही. मग आपण साधू संतांचं जे आचरण आहे ना, ते आपल्यासाठी साधन आहे. आपण त्यांच्या मार्गाने गेलो तर नक्कीच आपल्याला कुठेच
मार्ग धावून गेले आधी आधी मार्ग धावून गेले मार्ग धावून गेले आधी मार्ग धावून गेले दयानिधी संत ते 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 मार्ग धावून गेले दयानिधी संत ते दयानिधी संत ते दयानिधी संत ते मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते. त्यांच्याकडे देहभाव हा शिल्लकच नसतो. संत महात्मे ना आत्मभावावर वावरत असतात. सतत त्या नामचिंतनामध्ये अखंड भजनामध्ये ते तल्लीन असतात. त्यांना त्या काम क्रोध ह्या विकारांची बाधा होत नाही. बघा साधना काळामध्ये आपल्याला तसं होऊ शकतं कधी. बघा रोपेनं लहान असतं ना, लहान तेव्हा त्याला जनावरांकडून काय असते, भीती असते. पण त्याचं जेव्हा मोठ्या वृक्षात रूपांतर होतं तेव्हा तीच जनावरं त्याच्या सावलीला बांधली जातात. असं आहे हे साधनेचं. आपण साधना काळामध्ये हळूहळू हळू आपण तैसे भोगा आतुनी निघता चित्त मज माझी रिगता हळूहळू पंडुसुता मीच होईल. आपण जो मार्ग धरलाय ना तो एकदम परफेक्ट आहे. आणि खरंच म्हणजे याच्यासाठी ना अनंत जन्माची पुण्याई असावी लागते. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी ये. म्हणजे जो देवांचा देव आहे, विश्वव्यापक आहे, त्याची अनुभूती आपल्याला येऊ शकते. आणि ते संत महात्मे किती दयाळू आहेत. त्यांनी आपल्यासाठी एवढं वैभव करून ठेवलेलं आहे. जशीच्या तशी प्रचिती त्यांनी आपल्यासाठी. म्हणूनच हे आता बघा ना संत महात्म्यांना आपल्याला जरी काही विशेष सांगता नाही आलं तरी पण ते काय म्हणतात, ताई तुम्ही 2 शब्द बोला. श्रीपाद बाबा तर काय म्हणायचे, तुला नाही काही बोलता आलं तर तिथे जाऊन मला शिव्या दे असं म्हणायचे. कारण बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. बुडते हे जन न देखावे डोळा पडतो काळा हाती म्हणून या. हा मनुष्य देह आपल्याला जो भेटलाय अल्प काळापुरता भेटलाय. त्याच्यामध्ये आपण हे साध्य करून घ्यायचं आहे. गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत. नरदेह जर आणि तो किती अल्प काळासाठी आहे. क्षणभंगूर नाही भरवसा क्षणभंगूर नाही भरव वारे सावध तोडा माया बळा पडेल फासा काही पुढे उशारा ये थोर ओळसागा राम स्मरा राम राम स्मरा पुढे उशारा ये थोर ओळसागा राम राम स्मरा रे राम राम स्मरा रे. क्षणभंगूर नाही भरवसा भारे सावध तोडा माया आशा. या मायेच्या पाशातून आपण इथंच सुटू शकतोय. पण संतांची वचनं आहेत ना त्याच्यानुसार आपण मार्गक्रमण करायचंय. त्याच्यानुसार आपण अनुसरण करायचंय. संत महात्मे संत उदार उदार देती आली अशी दान भरले अनंत भंडार देती आली अशी दान घातला दुकान देती आली अशी दान. म्हणजे जे अनन्य भावने शरण येतात ना त्यांना ते नामाचं दान देतात. नाम हे सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात सोपं साधन आहे भगवंताच्या
प्राप्तीचं. आणि दैवाचे नाम घेऊ नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे दास दास पंढरीरायाचे. बघा आपलं सर्वांचं दैव अनुकूल होतं म्हणून आपल्याला ते भगवंताचं नाम भेटलेलं आहे. बघा, जयाच्या वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्र ओळखीचे, एक वेळ मुखासी यावया. हजारो जन्मांची पुण्याई असावी लागते तेव्हा आपल्याला ते भगवंताचं नाम प्राप्त होतं. एका जन्म जन्मत्यांची आसन पुण्याई, तोची गाये हरीचे नाम, तोच मुखी गाये हरीचे नाम. पूर्वजन्म त्यांची आसन पुण्याई, पूर्वजन्म त्यांची आसन पुण्याई, तोच मुखी गाये हरीचे नाम, तोची मुखी गाये हरीचे नाम. आनंदाताई बढिया. मागच्या अनेक जन्माचं पुण्य असेल तरच तो मुखाने ते भगवंताचं नाम गाणार असं सांगतायत. बघा, ते नाम तीळ तीळ पुण्य साचा पडे, येतो बहुत जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. पूर्व पुण्य असल्याशिवाय संत महात्म्यांचं सानिध्य आपल्याला भेटत नाही. ते भगवंताचं नाम त्याच्याशिवाय आपल्याला भेटू शकत नाही. आणि त्या नामाने ते नाम जर अखंड आपण वाचेने घेतलं, परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. अशा त्या स्वरूपापर्यंत आपण नाम आणि नामी तसं पाहिलं तर अभेद आहे. नाम घेणारा नाम रूपच होऊन जातो. असं ते भगवंताचं नाम जर आपण घेतलं तर साक्षात शिव स्वरूपाचं आपल्याला दर्शन होऊ शकतं आत्मस्वरूपाने. आणि त्याने आपले चारही पुरुषार्थ साध्य होतात. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. वाटे भरताचे नाम, वाटे भरताचे धर्मार्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. वाचे वदताचे
धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. मनुष्य जीवनाचे मुख्य 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्याच्यामध्ये मोक्ष हा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ सांगितलेला आहे. पुरुष या शब्दाचा अर्थ आहे विवेक, विवेकी मनुष्य. ज्याच्याकडे विवेक आहे तो पुरुष. धर्म, आता पहिलं सांगितलंय धर्म. ज्याच्याकडे विवेक आहे ना त्याचा धर्म हा तसं पाहिलं तर हा पुरुषार्थ पण साध्य होतो. कसा? धर्म म्हणजे काय? आपल्या वाट्याला आलेलं कर्म यथासांग पद्धतीने करणं. त्याच्यामध्ये मातेपित्यांची सेवा असेल, म्हणजे जिथे आपण नोकरी धंद्याला असू तिथे ते प्रामाणिकपणा करायचं. आपल्या जे वाट्याला आपल्याला आलेलं कर्म आहे ते प्रामाणिकपणे करायचं. कधी कोणाला विनाकारण छळायचं नाही. हा धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण एकदा धर्मराजाला काय म्हणतात की एक सज्जन माणूस शोधून आण, असंच ना अर्जुनाला, हा. आपलं दुर्योधनाला. तर धर्मराजा म्हणतात सगळेच सज्जन आहे, एकही नाही, म्हणजे असं सगळेच सज्जन आहे, असं कोणाला आणायचं म्हणून. आणि दुर्योधनाला सांगितलं तर काय बाबा त्यांना एकही सज्जन दिसला नाही. जशी आपली बुद्धी असेल तसं आपल्याला जग दिसतं. आपण सृष्टीत बदल नाही करू शकत. जग हे 3 गुणांनी तसं चाललेलंच असतं. पण आत्मज्ञानाची जर आपल्याला प्राप्त झाली तर त्याच्यातही राहून आपण म्हणजे कसं संसारी असावे, आसोनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा. पण भजन कसं करायचंय? आधी देवाशी ओळखावे, मग तयाचे भजन करावे. पण आपलं भजन कसं चाललंय? असंच चाललंय ना वरचेवरच. भगवंताच्या नामाने देवाची ओळख होते. भगवंताची ओळख झाली तर आपलं अखंड भजन होणार, आणि अखंड भजन झालं तर आपल्याला शिव स्वरूपाची प्राप्ती होणार, शिवाचं प्रत्यक्ष दर्शन होणार. म्हणून अखंड भजन आपलं झालं पाहिजे. दुसरा पुरुषार्थ सांगितला तो धर्म अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. आपल्याला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अर्थप्राप्ती करणं गरजेचं असतं, आणि त्याच्यासाठी अर्थार्जन करण्यासाठी आपण तो दुसरा पुरुषार्थ सांगितलेला आहे. आणि तो प्रत्येक जण म्हणजे करतच असतो, ते काही कोणाला सांगावं लागत नाही, तो सहजच होत असतो. काही तर आपलं आयुष्यच त्याच्यासाठी खर्च करतात, धन वित्त म्हणजे तेच मिळवण्यासाठी. पण आयुष्यभर तेच बाबा म्हणतात किती जास्त धन परत याच्यापेक्षा कमवून ठेवलं तर परत काय व्हावं लागेल? त्याचं रक्षण करण्यासाठी साफ होऊन यावं लागेल त्याच्यावर, ते धनाचं रक्षणासाठी. त्याच्यासाठी नाही आपल्याला हे आयुष्य भेटलंय. आपल्याला आयुष्य जे भेटलंय ते भगवंताच्या प्राप्तीसाठी भेटलेलं आहे. हे परमार्थ किती गोड आहे. विषय पण जीवाला काय आवडतं? विषय आवडतात. सारखी त्याची धाव विषयांकडे असते. विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मला असेच एक जण भेटले, ते म्हटले तुमचं सगळं तुम्ही सांगता ना ते आम्हाला खूप पटतं, म्हणजे पण ते माळच कशाला घातली पाहिजे? माळ घातलीच पाहिजे का असं? पण मग असं सांगणारे भरपूर आहेत ना, तिकडे भरपूर गर्दी आहे. तिथे दर्दी आहे का हो? ज्याचं भगवंतावर प्रेम आहे तो विषयावर प्रेम करेन का? हा, भगवंताच्या भक्तीपुढे त्याला विषय सुद्धा एकदम हे वाटणार. म्हणजे भगवंताच्या हरिचरणी अपरोक्ष स्थिती, तेथील क्षणार्धाची जी प्राप्ती, त्यापुढे त्रिभुवन धनसंपत्ती तुच्छ माणिती तृणप्राय. म्हणजे गवताच्या काडीप्रमाणे ते विषय असतील किंवा काही असेल त्याला किंमत. भगवंताच्या भक्तीचं सुख एवढं आहे. भगवंताच्या भक्तीचं सुख प्राप्त केल्यानंतर, भगवंताच्या स्वरूपाला जाणल्यानंतर काही करायचं शिल्लक राहत नाही. आणि
चौथी याच्या ठाई काही करण्याची करण्याची नाही, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. असं म्हणजे सगळं काही आपण म्हणणार संत महात्मे आपल्यासारखे मुलाबाळांचा प्रपंच करतात, सगळं काही तर करताना दिसतात. मग आपणही पण तर तेच करतोय, काय वेगळंय? तुम भी करते हम भी करते, लेकिन करणे में फेर पडत फरक आहे. हा, हे ज्याचं त्याने अनुभवायचं, आणि परमार्थ हे अनुभवाचं क्षेत्र आहे. जसं एक आहे ना, एक महात्मे होते आणि त्यांना एकाने प्रश्न विचारला, तुम्ही साधू महात्मे आणि तुमच्या समोर जर दुसरा साधू आला तर तुम्ही कसं ओळखणार? ते म्हटले सोपं आहे, तुमच्या समोर माणूस आल्यावर तुम्ही कसं माणूस म्हणून ओळखता, तसं आम्ही साधूला साधू म्हणून ओळखतो. एवढं सोपं आहे ते. अंतर्निष्ठांच्या खुणा अंतर्निष्ठाची जाणती, त्यासाठी रीतीचा पाहिजे परमार्थ. आपले श्रीपाद बाबा काय सांगायचे? रीत समजून घेतली तर सोपे आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी, आणि शहाणा तो धणी घेत असे. मग कोण घेत नाही? असंच आहे ना. ते स्वतःला फक्त आम्हाला काय ते प्राप्त करायची गरज आहे, आमच्याकडे सगळं आहे. पण कितीही धन असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, कितीही मान, कितीही वैभव असू द्या, ते आपल्याला चिरंतन सुख देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये ती क्षमताच नाही, त्याच्यामध्ये ती क्षमताच नाही. सर्व सुख आहे ते भगवंताजवळ आहे, आणि भगवंताची जर आपण प्रत्यक्ष अनुभूती घेतली आत्मस्वरूपाने, निर्गुण निराकार तो विश्वव्यापकच आहे. पण याच्यामध्ये जे नाथबाबांनी वर्णन केलंय ना, ते सगुण पण आणि निर्गुण पण असं प्रत्यक्ष दर्शन त्यांनी सांगितलेलं आहे. सगुण साकार विग्रह रूप ते सगुण दर्शन. त्यांचंच एक हरिपाठातलं प्रमाण आहे, सगुणी भजता निर्गुणी पावला विकल्प धरिता जेव्हा झडे. म्हणजे सगुणाचं आपण भजन केल्यानंतर आपल्याला निर्गुण निराकाराचा अनुभव येतो. माऊली म्हणतात, माझे श्री गुरु द्रष्टा जे या दृश्याच्या याच्यामध्ये मला जर भेटले नसते तर मी उपासना कोणाची केली असते? ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. त्यांनी माझं सगळं म्हणजे मला ते परमार्थाचं जे वैभव आहे माझ्या हातात जसंच्या तसं आपल्याला ते म्हणतात मला दिलं. आणि त्यांच्या याच्यातून आपण खरं तर कधीच म्हणजे उतराई होऊ शकत नाही. संत महात्म्यांच्या गुरूंच्या खरं तर त्यांचं खरंच आपण वर्णन, थोर आहे हा महिमा गुरूंचा, वर्णू शकले नाही तर कोणी. वेद ग्रंथ ही थकले तसारे, गेले थकून ऋषी मुनी. असं नाही, आपण वाणीने वर्णन करू शकत नाही, यथार्थ वर्णन कधीच आपण करू शकत नाही त्या संतांचं, त्या देवाचं. अशी ती अनुभूती असते, वाचेल तिथे मौन पडतं. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना
जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियुगी. जिल्हा नाशिक, तालुका इगतपुरी आणि गाव घोटी इथले महात्मे, जसं आपण नाथबाबांना म्हणतो शांती ब्रह्म, तसे श्रीपाद बाबा कोण होते? क्रांती ब्रह्म. त्यांनी एवढी क्रांती केली, ते नाम आपल्यापर्यंत आलं, म्हणून आपण आज त्या नामाबद्दल, संतांबद्दल, देवाबद्दल दोन शब्द आपण बोलतो. असे ते महात्मा होते. आणि त्यांच्यानंतर जे आले अवताराला, ते सुद्धा महात्मा तसेच आहेत. त्याच तोडीचे महात्मा आज. अशी परंपरा कुठे शोधूनही सापडणार नाही, अशी परंपरा. आणि त्या परंपरेत आपला जन्म झालेला आहे. म्हणून आपण ते वैभव आपण आपल्या बोबड्या शब्दामध्ये ते वर्णन करू शकतो संतांचं. तोडकं मोडकं कसंही बोलू, पण तेच बोलणार. आम्ही दैवाचे दैवाचे पंढरी रायाचे दास श्रीपाद रायाचे दास रामदास रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढररायाचे दास पंढर बाबाचे दास पंढरराया दास पंढररायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढररायाचे दैवाचे दैवाचे दास पंढररायाचे दैवाचे दास पंढर बाबाचे. आपण एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करूया. कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार जय विठोबाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार विठोबार 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 कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया अनबाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष. एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचा भेव. बघा, जो जन्माला आला ना, त्याला प्रत्येकाला मृत्यूचं भय आहे. मृत्यू किती वेळ असतो? क्षणापुरता, पण त्याचं भय त्याला जीवनभर असतं. दुःखाचे प्रसंग येतात, किती वेळापुरता येतात, पण त्या दुःखाच्या प्रसंगांचं भय त्याला आयुष्यभर असतं. पण असे जर समर्थ आपल्याला सद्गुरू भेटले, साधू महात्मे भेटले, त्यांची आपल्याला कृपा लाभली जीवनामध्ये, तर आपल्याला आत्मस्वरूपाने, आत्मतत्वाने सर्व भगवंतच नटलेला आहे याची अनुभूती येते ना. आणि आत्मतत्वाने जेव्हा भगवंताची अनुभूती येते, तेव्हा काळाचं सुद्धा भय राहत नाही. निर्भय पदाला जीवच
शिव स्वरूप होतो. शिव होऊनी शिवची येजिजे. मुळात ते जीवाचं स्वरूपच ते आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. पण स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे त्याला विसर पडतो आणि तो स्वतःला फक्त देहापुरता संकुचित मर्यादित समजतो आणि आशेच्या पाशामध्ये ह्याच्यामध्ये तो गुंतून जातो. माझ्यापासून काही हिरावलं गेलं तर दुःख होईल, कोणी काही नेलं तर, म्हणजे असं भीतीने तो जीवन जगत असतो, दबावाखाली जीवन जगत असतो. आणि त्याला जेव्हा अशा संत महात्म्यांची कृपा जीवनामध्ये लाभते तेव्हा तो निर्भय पदापर्यंत, अक्षय पदापर्यंत तो जीव पोचतो. संत महात्म्यांची प्रमाण आहेत. काळ गुलाम करी सलाम, तुकया घरी राबत असे. काळाचं भय राहत नाही जेव्हा आत्मतत्वाने भगवंताची अनुभूती येते. देव आणि मी एकच आहे असं समजून जेव्हा भक्ती होते ना, तेव्हा निर्भय होतो माणूस. तोपर्यंत तो भयग्रस्तच असतो. जोपर्यंत जीवभाव शिल्लक आहे तोपर्यंत भय हे जीवाला भेडसावतच राहतं. आणि जोपर्यंत जीवग्रंथीचं छेदन होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान होऊ शकत नाही असं सर्व शास्त्र सांगतात. तर त्याच्यासाठी जसं नाथबाबा म्हटले, वाचे पहिलं काय सांगितलं, अखंड चित्तात पायाचं ध्यान झालं पाहिजे. ते कसं झालं पाहिजे, अखंड झालं पाहिजे. वाचेने नामस्मरण झालं पाहिजे. ते पण कसं झालं पाहिजे, अखंड झालं पाहिजे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. मग तर आपल्याला मोक्ष, खरं तर संत महात्म्यांनी ना मोक्ष हे आपलं स्वरूप आहे आणि त्याच्या वरची भक्ती केली. चारी पुरुषार्थाच्या शिरी भक्ती जैसी. म्हणजे सामान्य जन मुक्तीच्या अपेक्षाने वावरत असतात आणि त्यांना जर अशी साधू महात्मे भेटले तर निश्चित ते मुक्त स्थितीपर्यंत जाऊ शकतात. भगवान म्हणतात, जो मला जसं जसं बसतो ना मी त्याला तसं तसं देत असतो. कोणाला धन संपत्ती पाहिजे त्याला तसं, ज्याला मान लौकिक पाहिजे त्याला ते, ज्याला मुक्ती पाहिजे त्याला मुक्ती देतो. आणि मुक्तीच्या वरची जी भक्ती आहे ती ज्याला पाहिजे त्याला भक्ती देतो. पण सर्वात श्रेष्ठ आहे ती भक्तीच आहे. भक्तीनेच आपण कृतार्थ जीवन जगू शकतो. जीवनाचं आपल्या बघा ना, खरं सार आहे ना त्यातच आहे. भक्तीने आपण कृतार्थ जीवन जगू शकतो. कशाचंही भय राहत नाही. कसेही प्रसंग येऊ द्या, निर्भयपणे त्याला सामोरं जाण्याची जी आपली ही नामाची शक्ती आहे बरं का, ती आपण अजमावायची असते. ही ज्ञानाचं म्हणजे आत्मज्ञानाचं हे अनुभव आहे. आणि असं जर आपण ज्ञान प्राप्त केलं सद्गुरूंना शरण जाऊन, तर नाथबाबांनी जो आपल्यासाठी हा सोपा असा अभंग आज आपण त्याच्यावर चिंतन सर्वांनी मिळून केलं तर असं निश्चित आपल्याला तसा अनुभव येऊ शकतो. अभंगाचं चौथं चरण. एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारे कले कालाचा भेब, निवारे
कलिकालाचा भेव वाटे वदता शिवनाम वाटे वदता शिवनाम कयान बाधी क्रोध काम कयान बाधी क्रोध काम कयान बाधे क्रोध काम तयान बाधी क्रोध काम कयान तयान बाधे क्रोध काम तयान बाधे क्रोध काम तयान बाधे तयान बघा आज या संयोजक मंडळांनी आपल्याला इथे कीर्तनासाठी उपकृत केलं आणि संघर्ष क्रीडा मंडळ यांच्या सहकार्याने आपल्याला ही
भगवान शंकरांची आराधना करण्याचं ही संधी आपल्याला त्यांनी प्राप्त करून दिली. त्या सर्वांचं आपण आभार मानूयात. त्या असं देवाच्या कार्यासाठी भरभरून अशी जागा उपलब्ध करून दिली. बघा मागच्या वेळेस किती गर्दी होती, बसायला जागा नव्हती है ना, बसायला जागा नव्हती. पण इथे आहेत ते सगळे दर्दी आहेत, त्याच्यामुळे आनंद आहे. असं आहे. संत महात्मे आपल्या जीवनात आले, त्यांनी आपल्याला सगळ्या म्हणजे आत्मतत्वाने त्या भगवंताची भेट घडवून दिली. आपल्या सगळ्या भयाचं निरसन त्यांनी आपलं केलं. जसं माऊली म्हणतात की ना आदि गुरु शंकरापासोनी गुरु शिष्य ना आदि गुरु शंकरा लागून शिष्य गुरु शिष्य परंपरा तो बोधाचा संसारा झाला अमुते. म्हणजे त्यांच्यापासून आपल्याला आपल्या सर्वांनाच म्हणजे आता त्या पार्वती मातेने जर तो प्रश्न विचारलाच नसता जगताच्या कल्याणाचा, तर आपल्यापर्यंत तो बोध आला कसा असता. म्हणून ते आदिगुरु भगवान शंकर, त्यांच्यामुळे आपल्याला सर्वांचे आपले आदिगुरु आहेत ते, आणि त्यांच्यापासून आपल्याला हा बोध प्राप्त झालेला आहे. झालेली सेवा खरं तर इथे उपस्थित सगळे आपले साधकवृंद, नाना माऊली, तांबारे बाबा, बारकेश बाबा, अजय महाराज आणि हे पुढचे प्रत्येकाची नावं नाही माहीत, पण सगळे उपस्थित राहिले. एक वेगळा रंग आला. सगळे बाबाच आहेत, सगळे बाबाच आहेत. आपण म्हणतो ना, ज्या ज्या ठिकाणी मड जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. हा सगळे सवंगडी आहेत. खरोखर खूप आनंद. तुम्हा साधू संतांची कृपा माझ्यावर झाली, म्हणून मला थोडंसं अल्पमतीने काहीतरी तुमच्या पुढे बोलता आलं, आणि तुम्ही ते अगदी शांत चित्ताने ऐकलं, त्याच्यामुळे मला पण खूप प्रसन्न वाटते. त्या दिवशी अजय महाराजांनी ओवी घेतली होती, देख अखंडित प्रसन्नता आथी चेत चित्ता, ते ते रिगणे नाही समजता संसार दुःखा. सगळं संसाराचं दुःख संत महात्मे खरंच त्यांच्या कृपेने आपल्याला तो अनुभव येतो. बघा ना, आपण भगवान शिवजींकडे असं निरीक्षण करा ना, किती अखंडित प्रसन्नता जाणवते की नाही. आणि प्रभू तुम्ही सगळे काय, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. तुम्हाला खरं तर बेलच व्हायचा, पण माझे बोल तुम्ही निर्गुडीचा पाला समजून घ्या आणि मान्य करून घ्या. म्हणजे करविरी तैशी केली कटकट, वाकड केली देव जाणे. तुम्ही सगळे देव. जसं माझ्या मतीला आलं तसं मी तुमच्या समोर बोलला. आपली काही इथे हे नाहीये, सगळं काही करता करविता भगवंत आहे. मी आधी बाबांना नाहीच म्हटलं होतं, पुण्याला जायची गडबड आहे. तुम्हा साधू संतांचं मला सानिध्य लाभलं. साधू संत आहेत ना, अकारण प्रेम करतात, आणि ते प्रेम आपण कधीच विसरू शकत नाही. असं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आ तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 आ तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 आ तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 आ तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय. आ बोले पुढे वाकुडे बोल. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार म्या.
कराच माप अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुकामुळे ज्ञानेश्वराला पाया बंद करा कराच माप अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम हा, तुकाराम 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 हृदय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय